10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर आणि 100% रोजगार व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस आजच प्रवेश निश्चित करा. पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे विश्वसनीय केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज, सातारा. भाजप दावा करतंय की नरेंद्र मोदी विरोधात राहुल गांधीची निवडणूक आहे. राज्यात दावा केला जातोय शरद पवार, अजित पवार यांची निवडणूक आहे. शिरूरमध्ये दावा केला जातोय आढळराव पाटील, अमोल कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक आहे. निवडणुकीतले मुद्दे कुठंतरी विकासावरून भावनेकडं किंवा निष्ठा गद्दारी याच्याकडे वळले आहेत का? विकासाकडे दुर्लक्ष झाले? मुळात एक फार महत्वाची गोष्ट ही निवडणूक मुळात गेली 10 वर्ष ज्या जनतेचा मोदी सरकारनं अपेक्षाभंग केला, महागाई असेल, बेरोजगारी असेल, देशातलं सांप्रदायिक वातावरण असेल, देशाच्या डोक्यावर असणारं कर्ज असेल, देशाचं आयात निर्यात धोरण असेल, देशाचे परराष्ट्र संबंध असतील, या सगळ्या फ्रंटवर, या सगळ्या आघाड्यांवर मोदी सरकारनं जनतेचा अपेक्षाभंग केला. हे मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता, अशी ही निवडणूक आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं, माननीय पंतप्रधानांनी 2014ला सांगितलं होतं गॅस सिलेंडरला नमस्कार करून मतदानाला जा. याच गॅस सिलेंडरची किंमत गेल्या 10 वर्षात जर 3 पट वाढली असेल, तर मग आता आम्ही 3दा नमस्कार करणार गॅस सिलेंडरला आणि मतदानाला जाणार. हे मायबाप जनता म्हणते. काय चूक आहे? परवा ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये मला एका खानदेशातल्या तरुणाचा फोन आला. आई वडिलांनी मोठ्या अपेक्षेने शिकवलं, IT मध्ये जॉबला लागला, IT मध्ये जॉबला लागल्यानंतर ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेला. त्याचा मला फोन आला, 25-30 लाखांचं कर्ज झालं, बँक आता कर्ज देत नाही, मित्रांकडून कर्ज घेऊन थकलाय आणि हे 25-30 लाखांचं कर्ज झाल्यानंतर आता आत्महत्या करण्याच्या पर्यायाने, असं त्याला मला फोन आला. जेमतेम 1-1.5 महिन्याचं लेकरू येतं. जेव्हा आपण याचा पाठपुरावा करतो, याचा मागे जाऊन विचार करतो, कोण करतो ऑनलाईन गेमिंग प्रमोट? म्हणजे आज तुम्ही TV लावलात तरी तुम्हाला ऑनलाईन गेमिंगच्या सर्रास जाहिराती दिसायला लागतात. मोबाईल ऑन केला तर तुम्हाला ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती दिसतात. जे मला नटसम्राट म्हणतो त्यांना जबाबदारीने सांगतो, अमोल कोल्हेनी एकही ऑनलाईन गेमिंगची जाहिरात सुद्धा केली नाही. पण जेव्हा या जाहिराती दिसतात तेव्हा एक महत्वाची गोष्ट समोर येते की इलेक्टोरल बॉन्ड्स नावाचा एक फार मोठा भ्रष्टाचार जो समोर आला. यामध्ये फ्युचर गेमिंग नावाची कंपनी 500 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करते. आणि मग आपल्यासारख्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की 500 कोटी रुपयांचा एखाद्या पक्षाला निधी दिला म्हणून देशातल्या तरुणांचं भवितव्य हे एखादा पक्ष विकू शकतो का? अशा पद्धतीने धोक्यात घालू शकतो का? अशा पद्धतीने म्हणजे 500 कोटी रुपयांच्या या निवडणूक रोख्यांमुळं, या इलेक्टोरल बॉन्ड्समुळं तुम्ही लायसन्स दिलं की काय त्यांना, की खेळा आमच्या देशातल्या तरुणांच्या भवितव्याशी खेळा? ही निवडणूक या धोरणांची निवडणूक. त्यामुळे ही निवडणूक वैयक्तिक अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव नाहीये. मागेही माजी खासदार म्हणाले की ही माझी शेवटची निवडणूक. मी नम्रपणे सांगितलं, मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे येऊन अगदी बदलायची भावना आहे. सुरुवातीला म्हणाले बदला घ्यायचा, त्यानंतर म्हणाले ही शेवटची निवडणूक आहे. पण मला असं वाटतं पराभव दिसायला लागल्यानंतर अशा सहानुभूतीच्या गोष्टींचा आसरा घेतला जातो. पण हे मी माझं माझ्यासाठी नाहीये, हे देशासाठी. कारण तुमची पहिली निवडणूक आहे की शेवटची निवडणूक आहे की तुम्ही आणखी 10 निवडणुका लढणार आहात, याच्याशी आम्हाला संबंध नाही. आम्हाला संबंध आहे आमच्या महागाईचं काय, आम्हाला संबंध आहे आमच्या सरकारी जी कंत्राट भरती ही बंद करणार आहात की नाही. आज इंडिया आघाडीने जे आश्वासन दिलेलं 30 लाख सरकारी नोकऱ्या भरणार, तुम्ही भरणार आहात की नाही. 500 रुपयात सिलेंडर देणार, तुम्ही देणार आहात की नाही. आतापर्यंत का दिला नाही. कांद्याची जी निर्यात बंदी उठवली म्हणून आता ढोल पिटला जातोय, पण 3000 कोटी रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्याविषयी कोण बोलतो? आता कांदा शेतकऱ्याकडे की व्यापाऱ्याकडे? मग निर्यात बंदी उठून तुम्ही भलं कोणाचं केलंय? शेतकऱ्याचं केलंय का? शेतकरी विकून मोकळा झालाय का? या प्रश्नांना हात घालण्याची गरज आहे. आणि 15 वर्षात दुर्दैवानं लोकप्रतिनिधित्व करत असताना जर माजी खासदारांना देशाची निवडणूक या गोष्टींसाठी असते, फक्त स्वतःच्या कंपनीच्या फायद्यासाठी नसते, हे समजत नसल्यामुळे त्यांना हे विधान कदाचित करावं लागत असेल की आता माझी शेवटची निवडणूक. तुमचा जनसंपर्क कमी आहे, तुम्ही फोन उचलत नाही. 5 वर्ष पराभूत होऊनही आढळराव पाटील म्हणतात की माझा जनसंपर्क खूप दांडगा आहे, त्यामुळे काही ठिकाणी बॅनर लागले, काही ठिकाणी लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारले. तसे स्वतःच्या 4 कार्यकर्त्यांना सांगून बॅनर लावून एक वेगळी गोष्ट आहे. विशेषतः जो जनसंपर्काविषयी आणि विशेषतः ज्या कोविडच्या काळाविषयी ते ज्या जनसेवेचं कायम टिमकी वाजवतात, त्या संदर्भातली पोलखोल लवकरच मी करणार आहे. करंदी गावात तुमच्या कार्यकर्त्यांना मी हेच म्हणतो की मग 15 वर्ष खासदार असलेल्या व्यक्तीला स्वतःच दत्तक घेतलं जे गाव होतं, त्या गावातल्या कार्यकर्त्यांना नोटीसेस द्याव्या लागाव्यात. आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता
हा बिंदास त्या लोकांशी बोलतोय, चर्चा करतोय. आपण नोटिसेस देऊन त्यांना लांब पाठवताय. इथेच तुमचा पराभव दिसतोय. 15 वर्ष जर तुमचा जनसंपर्क चांगला आहे ना, तुम्हाला असं म्हणायचंय ना तुम्ही जास्त काम केलं, का नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्या मतदारसंघात प्रचाराला जाऊ शकला हो? उलट तुम्हाला पंतप्रधानांना आणावं लागतंय, मुख्यमंत्र्यांना आणावं लागतंय, उपमुख्यमंत्र्यांना आणावं लागतंय. आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नाही, तो मावळ असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, बारामती असेल, नगर असेल, सातारा असेल, एवढ्या सगळ्या मतदारसंघांमध्ये प्रचार करायला जातो, माढा असेल, हे मी का जाऊ शकतो? मायबाप जनतेने निवडणूक हातात घेतली म्हणून जाऊ शकतो. आणि 15 वर्ष तुम्ही खासदारकी केली. जर तुम्ही तुमचा जनसंपर्क चांगला आहे, तर तुम्हाला एवढ्या मोठ्या नेत्यांना स्वतःच्या मतदारसंघात आणावं लागतं. आता सुद्धा परवा पवार साहेबांची प्रकृती बिघडली म्हणून बीडमध्ये सभा घेण्यासाठी माझी सभा रद्द झाली, जी आपली पुण्यात होती. ही सभा रद्द झाली, पण ही माझी नैतिक जबाबदारी आहे, माझ्या नेत्याचा भार हलका करण्यासाठी मी जाऊन बीडमध्ये सभा घेऊन. माझी खासदारांची अशी परिस्थिती आहे का? मग कुठल्या जनसंपर्काच्या आपण विनाकारण गप्पा मारता आणि कुठला विकास निधी आणण्याच्या गप्पा? माझा आज माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेवर विश्वास आहे. आज त्यांनी ठरवलं या शेतकऱ्याच्या पोराला खांद्यावर घ्यायचं आणि म्हणून मी बाहेर बिंदास जाऊन सभा करू शकतो.